गर्लफ्रेंड कुठे तुमचे? तर बघा भाऊ इथे काय घेऊन आले मी, त्यामुळं मला पाहिजे होतं कुठला तर नेक. हे बघा ते नेक. तर भाऊ ना ह्याची क्वालिटी पण चेक केलं साऊंड. आणि हे तर बघा भाऊ आमच्या बहिणी तुमचं धीरे कंगोली और तो ये की खोल रहा है क्या आपल्याला बारके बारके त्यावेळी मोठे फॉलोअर भेटू ते तो माग म्हणू शकते की 1990च्या आसपास. तर भावांनो स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आता आपण चहा विकायला लागले आणि इथं बघा आपण आणायला चहा देऊन पण घेतलाय. त्यांना कसं वाटतंय चहा? जबरदस्त. आणि मॅनेजर सर काय म्हणताय? काय नाही ऑल गुड. हा गर्लफ्रेंड कुठे तुमची? आणि इथं आपलं साधं पण आहे काय चल. तर भावांनो आता बघा मी काय घेऊन आले एक दुपारचं. तर बघा भावांनो इथं काय घेऊन आले हे जुनं नेकबँड होतं वन प्लसचं, जे आता 2 वर्षानंतर असं झालं की तुम्ही बघू शकताय पूर्ण कामात गेलं हे. त्यामुळं मला पाहिजे होतं कुठलं तर नेकबँड, कारण सारखं फोन हातात घेणं आणि त्या फोनवरती बोलत बसणं ते म्हणजे आपण चहा द्याले त्या टायमाला आपण फोनवरती नाही बोलू शकत आणि ते असं लोक असं लावून बसतं. तर त्यापेक्षा तर नेकबँड घेतलेलं बरं परवडतं असं वाटलं मला तर. पण वन प्लस घेण्या एवढी जरा सध्याला कंडिशन नव्हती आपली आणि त्यामुळं मी स्वस्तात मस्त घेऊन आलं. मग चला ह्याचं अनबॉक्सिंग करूया. हे बघा ते नेक बँड आणि भारी झाले येतात आणि ह्याच्यात अजून काही नाही आहे, फक्त एवढं नेक बँडच एवढं भेटले आपल्याला. तिथं बाबा खळबड घाललं जा. तर आपण इथं आपलं काम करून घेऊया. हे बघा याचं ह्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला सगळं कंट्रोल्स आहेत. हे पॉज, प्ले, बॅक, फोर्थ आणि हे आपलं वायर ॲडजस्ट करायचं. पण मी बघितलं बाबा ह्याची जी वायर आहेत ना ही क्वालिटी चांगली नसते तेवढी जास्त, त्यामुळे जास्त वेळपर्यंत टिकत नाही. पण आता माझ्या सध्याला कंडिशन ज्या पद्धतीने आहे ना त्या पद्धतीने ही चांगलंच आहे. आणि याचा मॅग्नेट पण एवढं काही खास वाटे ना मला, म्हणजे तुम्ही बघू शकता मॅग्नेट झालं. मॅग्नेट लगेच वेगळं आले. वन प्लसमध्ये हे चांगलं होतं बाबा, याचं मॅग्नेट जरा चांगलं खासचं होतं त्यामुळं. आणि हित्तं त्याला खरायची गरज नाही, ते नुसतं हात लावलं ना तरी पण वेगळं आले. तर भावना ह्याची क्वालिटी पण चेक केलं साऊंडची आणि चांगली आहे क्वालिटी. आणि त्यासोबत ह्याचं पॅकेजिंग पण आपलं ही मी खूप काय लिहिले ह्याच्यावरती जे मी वाचत बसणार नाही आहे. पण ह्याच्यामध्ये एवढं लिहिले भावना जास्त ओव्हरचार्ज करू नका आणि काय पण मिस फंक्शन झालं ना तर ते यात कंपनीची काय रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. पण मला ह्यासाठी 6 महिन्याची वॉरंटी गॅरंटी भेटल्या. तर बघूया 6 महिन्यात काय झालं बिलं तर पेटवून टाकूया. तर आता इथं दिवसाचा शेवटचा चहा भरून तयार झालोय चहा विकायला. आणि इथं बघा भावना आमच्या डोक्यात काय काय लावली वहिनी. व्हॉट इज दिस वहिनी, व्हॉट इज दिस? डोक्यात शेंबड खाऊन गेला ऋषी. ह्यात सध्याला मिक्स केलेलं नाही ना, त्यात आपलं काय काय होते घोरपड आणि कोरपड आणि खूप काय मिक्स केले त्यात. आणि ऋषीन डोक्यात लावून घेतलं कारण त्याला खूप जास्त डॅन्ड्रफ होऊन जातं ते. बहिणी तुमचं नाव डॅन्ड्रफ दिसायला मला थोडंफार. धीरे कंगोली इथं बघा कौन सा आवडला आमचा डॉन. ए डॉन यार महीने बाद मिल रहा है तो किधर गया था? क्यों सांगली क्यों गया था? और तो ये क्यों खोल रहा है? क्या करने वाला है तो? हाँ बोल तो खाली चाहिए. हाँ बोल तो किधर गया था? सांगली क्यों मेरे को छोड़ के क्यों गया था तू? शादी को भाव नास्ती करते आमचं डॉन. इथं कसं करायचं डॉन सोबत आम्ही बोलतो डॉन. आमच्या डॉनला चहा देऊन घेतली. डॉन पैसे पैसे काय ठीक आहे ट्रॉफिक हवालदार आहे. ट्रॉफिक हवालदार. ट्रॉफिक हॉलदार म्हणा तू डॉन. तर भावना डॉनला चहा देऊन घेतले. आता बाकीच्या ठिकाणी जाऊन चहा संपूया आणि त्यानंतर आपल्याला काम पण आहेत. तर भावना आज पण गुरुवार आहे आज.
तर अजून आम्ही चिनगी बाबाला चाललोय. तर आता सगळ्या तिकडे जाऊया, बघूया कोणी अजून फॉलोअर भेटते का. मागच्या वेळी लय फॉलोअर भेटले आपल्याला बारके बारके, त्यावेळी मोठे फॉलोअर भेटू ते भारी वाटेल मला तर भावांनो आपण आता सध्याला इथं पोहोचलेलो आहे. हे बघा आपलं चिनगी बाबा मंदिर आहे आणि आता जरा व्हायचं आत. तो भावांनो हे बघा मागच्या वेळी लाइटिंग माळा काय नव्हत्या, ह्यावेळी लाइटिंग माळा पण लावल्यात. बेस्ट यार. जाऊ द्या तर चला. होय बाबा मागच्या वेळी आपण सांगत होता की इथं तुमची शाळा होती ते हां आधी. आता म्हणजे कधीच म्हणाले तुम्ही हे 2000 टायमाचं काय हां म्हणजे ना ही 1986 का 82 म्हणू शकतो की 1990च्या आसपास इथं शाळा पण भरायचे. आणि यार आता सध्याला तर काय नाही शाळा वेळा. आणि आज लय शांत राहू आपण. याला लवकर गेले का उशीर केलं आपण उशीर केलं काय याला हां त्यामुळं भावना आता कोणीच नाही आहे, फक्त 2-4 जणांचं मोजू ना. तर आता मस्त आहे की आपण दर्शन करून घेऊया. मागच्या वेळी टायगा होता एवढा पिडलेला, पण ह्यावेळी काय नाही तसं. तर भावांना दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण थांबूया इथं थोडंफार वेळ आणि त्यानंतर जाऊया. तर चला बाबा जायचं टाइम आलंय, जाऊया.